नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. तर बघा, आता 3 ऑक्टोबरला नवरात्र सुरू होत आहे. म्हणजेच काय, त्या दिवशी घटस्थापना आहे. तर नवरात्रात आपण घट बसवतो, आई भगवतीची जेवढी जमेल तेवढी सेवा करतो आणि आपण नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये अखंड नंदादीप किंवा अखंड दिवासुद्धा प्रज्वलित करतो. तर आज आपण नवरात्रात अखंड दिवा कसा लावायचा, काय नियम आहेत, स्थापना कशी करायची, लावण्यापूर्वी संकल्प कसा करायचा, दिवा विजला किंवा काजळी धरली तर काय करायचे, काय नियम आहेत ते आपण आज बघणार आहोत. तर बघा, कुठलीही पूजा असो, व्रत असो, वैकल्य असो, आपण ते दीप प्रज्वलनानेच सुरू करतो. आपल्याला संपूर्ण ज्ञान मिळावं, आपली सेवा फळदायी ठरावी आणि अग्निदेवतेच्या साक्षीने सगळी कामे संपूर्ण व्हावी म्हणून आपण दिवा लावतो. आपण नवरात्रात देवी आईला प्रसन्न करण्यासाठी किंवा इच्छित फळ मिळण्यासाठी म्हणून अखंड दिवा लावला जातो. असं म्हणतात की नवरात्रात दिवा लावल्याने आपल्या घरात सुख, सौख्य आणि शांतता नांदते आणि सर्व कार्य पूर्ण सिद्ध होतं. नकारात्मकता दूर होऊन सकारात्मकता घरी पसरते, वाईट शक्तींचा नाश होतो, आपल्या घराचे रक्षण होते. म्हणून पहिल्या दिवशी आपण संकल्प सोडून कसा दिवा लावायचा ते आपण आता बघूया. आता बघा, तुम्हाला पहिली काय करायचं आहे, तर तुम्हाला आता तुम्ही कुठं दिवा लावणार आहे हे पहिली तुम्ही ठरवून घ्या, कारण तो दिवा तुम्हाला हलवता येणार नाही. तिथं तुम्ही जागा छान स्वच्छ करून, पुसून, गोमूत्र वगैरे घालून खालती स्वस्तिक काढा. त्याच्यानंतर तुम्हाला काही चौरंग घ्यायचा असेल, पाट घ्यायचा असेल किंवा पूजेची थाळीसुद्धा चालते, काहीही प्रॉब्लेम नाही. वर छान लाल वस्त्र अंतरा किंवा कुंकवाने स्वस्तिक किंवा अष्टदळ काढा. इथं मी तांदुळाने काढते, तुम्ही चौरंग वर ठेवणार असेल तर तुम्ही छान तांदळाने अष्टदल काढून घ्या. आता समजा अष्टदल काढायला येत नाही किंवा जमत नसेल तर फक्त तांदळाने स्वस्तिक काढा, त्याच्यावरती हळद कुंकू घाला, काहीही प्रॉब्लेम नाही. आता मेन प्रश्न, दिवा कुठला आणि कसा घ्यायचा. बघा, कुठल्याही धातूचा दिवा चालेल, दगडी दिवासुद्धा चालतो, त्याच्यानंतर तांब्याचं चालेल, निरांजन असेल तरी चालेल, अशी समई तुमच्याकडे असेल तरी चालेल, छोटा दिवा पितळेचा असेल तरीही चालेल, पंचधातूचा असेल तरीही चालेल. बघा, तुमच्याकडं जो दिवा आहे मातीचा असेल तरीही चालेल. फक्त मातीचा घेताना तुम्ही 2 दिवस अगोदर ते 1 दिवस तुम्ही त्यात पाण्यात भिजवा, संपूर्ण दिवस. दुसऱ्या दिवशी पूर्ण तो उन्हात, त्याला छान कडकडीत उन्हात त्याला सुकवा. म्हणजे काय, तो जास्त तेल शोषून घेणार नाही. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही मातीची पंटी मोठी असेल ती सुद्धा तुम्ही लावू शकता. आता बघा, आता दिव्याची वात कशी असावी. आता अखंड दिव्याची वात ही 1.25 हात लांब असावी असं म्हणतात. म्हणजे काय की सारखं तुम्हाला वाती बदलायची गरज नाही. अखंड दिव्याची वात ही कायम 2 वातींची असावी. म्हणजे काय, तुम्ही 2 वातीची मिळून 1 वात करायची आहे आणि ती तुम्हाला अखंड दिव्यामध्ये तुम्हाला ती घालायची आहे. जी काय सेवा तुम्ही कराल, म्हणजे समजा काही पाठ असेल, कुंकुमार्चन असेल किंवा काही स्तोत्र, मंत्र, नवार्णव मंत्र, पूजा काही असेल, तर असं म्हटलं जातं की जर आपल्या घरी नवरात्रात अखंड दिवा असेल आणि त्याच्या समोर बसून आपण जी काही सेवा करू त्याचं पुण्यफळ आपल्याला प्राप्त होतं असं म्हटलं जातं. का, त्याचं कारण काय आहे, तर हा दिवा आहे तो अक्षय असा मानला जातो, म्हणजे कधीच न संपणारा. त्यामुळे आपलं जे फळ पण आहे ते अक्षय असतं आणि ते कधीच संपत नाही. म्हणून दिव्यासमोर बसून सेवा करायची आहे. आता बघा, मी घरीच, माझ्याकडं कापूस होता, सो मी घरीच हातावर दोन्ही 1.25 हात लांब या वाती मी स्वतः वळलेल्या आहेत आणि त्यानंतर त्या आपल्याला दिव्यामध्ये घालायच्या आहेत.
तर जेव्हा आपण वात दिव्यामध्ये आता मी इथं जशी घालत आहे, मेक शुअर करा की पूर्ण वात तुम्ही व्यवस्थित न तुटता, म्हणजे कापसाची ही जी वात आहे ती न तुटता व्यवस्थित दिव्यामध्ये तुम्ही एक सर्कल म्हणजे गोल 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 करून व्यवस्थित ठेवा. नाहीतर काय होतं माहिती आहे का, आपण जसं पाहिजे तसं गोल करतो आणि नंतर जेव्हा आपण ती वात जेव्हा वर सरकवायला जातो ना, ती वात एकमेकामध्ये फसते किंवा घुसपते. तर तसं करू नका. जी वात वर येणार आहे त्याचं पहिलं सर्कल, त्याच्यानंतर त्याचं बाहेरचं सर्कल, त्याच्यानंतर जे शेवट असेल ते एकदम बाहेरचं सर्कल, असं करून दिव्याची वात प्रॉपर सेट करून घ्या. त्याच्यानंतर दिवा मध्यभागी म्हणजे अष्टदलाच्या मध्यभागी ठेवा. त्याला छान अष्टगंध, हळद, कुंकू, अक्षता आणि फुलं ही वाहून घ्यायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला संकल्प करायचा आहे. आता संकल्प कसा करायचा हे तुम्हाला माहिती आहे. खाली तामण घ्या, त्याच्यानंतर उजव्या हातात पाणी, अक्षता, हळद, कुंकू आणि फूल घ्यायचं आहे आणि तुम्हाला आता संकल्प करायचा आहे. तुमचं नाव, गोत्र हे देवीला सांगायचं आहे आणि म्हणायचं आहे की माझ्या पूर्ण कुटुंबाचं कल्याण व्हावं, सगळ्यांच्या चांगल्या इच्छा पूर्ण व्हाव्या, माझ्या कुटुंबाचे रक्षण करून तुझे कृपा आशीर्वाद आम्हाला लाभावे आणि मी जेवढी जमेल तेवढी सेवा ह्या नवरात्रामध्ये नक्की करेन. त्यामुळे मी आजपासून ही अखंड दीप प्रज्वलित करत आहे किंवा ही अखंड दीपाची जी सेवा आहे ती सुरू करत आहे. तर ती माझ्याकडून निर्विघ्नपणे पार पाडून घे. माझी सेवा ही तुझ्यापर्यंत पोचवून घे, अशी आई भगवतीला विनंती करून, प्रार्थना करून हातातलं पाणी तुम्हाला तामणात सोडून द्यायचं आहे. संकल्प केल्याने पूजेला पूर्णत्व प्राप्त होतं, म्हणून संकल्प करायचा आहे. आता बघा, दिव्यात मी इथं तिळेल तेल जे आपण देवाला वापरतो ते टाकलं आहे. तुम्ही देवाचं तेलच वापरा, घरातलं खायचं तेल अजिबात वापरू नका. दिवा 2 तऱ्हेचा असतो, एक शुद्ध तुपाचा लावला जातो किंवा तेलाचा लावला जातो. तर तेल कुठलंही देवाचं तेल चालेल, त्यातल्या त्यात तिळेल तेल असेल तर अगदी सुंदर. फक्त खायचं तेल मात्र वापरू नका. तुपाचा दिवा असेल तर शुद्ध तुपाचा दिवा तुम्ही लावू शकता. हा अखंड दिवा जरी प्रज्वलित जरी तुम्ही केला तरी दररोज तुम्हाला सकाळी आणि संध्याकाळी आई मातेच्या समोर किंवा देवीच्या समोर तुम्हाला तुपाचा दिवा हा सकाळ संध्याकाळ लावायचाच आहे. इथं मी आता दिवा लावून छान फुलं वगैरे वाहून दिव्या प्रज्वलित करण्याच्या अगोदर तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे आणि मगच तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे. तर तो मंत्र आता मी स्क्रीनवर पण देते आणि मी तुम्हाला सांगते पण. ओम जयंती मंगलाकाली भद्रकाली कृपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते. हा मंत्र म्हणून तुम्ही दिवा प्रज्वलित करायचा आहे. कोणी कलावा घेतं, रक्षासूत्र जे आहे लाल आणि पिवळा धागा त्यांनी सुद्धा दिवा लावला जातो. तर तुमच्याकडे जशी पद्धत असेल तशी तुम्ही करू शकता. तुमच्याकडं आता घट बसत नसेल तर काही हरकत नाही, तुम्ही अखंड दिवा लावू शकता. आता दिव्याचे काय नियम आहेत, वात कोणत्या दिशेला असावी ते आपण आता बघूया. बघा, जेव्हा आपण पहिल्या दिवशी म्हणजेच घटस्थापना असते त्या दिवशी अखंड दिवा प्रज्वलित केल्यानंतर घरात दिव्याला एकटं सोडायचं नाही. म्हणजेच काय, तर घराला कुलूप लावून जायचं नाही. घरात एक तरी व्यक्ती किंवा एक तरी घरातला मेंबर हा कायम असावा. आता दिव्याची वात कोणत्या दिशेला असावी, तर दिव्याची वात पूर्व दिशेला ठेवल्याने आयुष्य वाढते. दिव्याची वात उत्तर दिशेला ठेवल्याने धनलाभ होतो. दक्षिण दिशेला आपण कधीच दिव्याची वात करू नये. पश्चिमेला सुद्धा करू नये. तुम्ही ईशान्य कोपऱ्यात ठेवू शकता किंवा पूर्व उत्तरेकडे तुम्ही दिव्याची वात करू शकता. असंही म्हटलं जातं की शनीच्या दुष्प्रभावापासून सुटका होण्यासाठी सुद्धा नवरात्रीमध्ये अखंड दिवा प्रज्वलित केला जातो. आता एक जी गोष्ट आहे जी सगळे लोक घाबरतात ते म्हणजे ताई, दिवा जर चुकून विझला, तेल घालताना किंवा आम्ही नसताना दिवा विझला किंवा काजळी काढताना दिवा विझला तर काय करायचं. तर बघा, पहिली गोष्ट म्हणजे मनात काही वाईट आणायचं नाही, घाबरून जायचं नाही. तुम्हाला काय करायचं आहे, पहिल्या दिवसापासूनच तुम्हाला एक निरांजन घ्यायचं आहे किंवा एक पंटी घ्या, त्यात 2 वाती समईच्या लांब वाती करा, त्यात थोडंसं तेल घाला आणि हा दिवा तुम्हाला स्टँड बाय म्हणून रेडी करून ठेवायचा आहे. आता तुम्हाला समजा
तुम्हाला समजा आता दिसलं की काजळी धरली आणि दिवा आता विझत आलेला आहे, तर या छोट्या दिव्यानी हा जो दिवा आहे, अखंड दिवा, तो लावून घ्यायचा आहे. छान काजळी काढायची आहे, वात मोठी करून घ्यायची आहे आणि परत या छोट्या दिव्याने अखंड दिवा आहे तो प्रज्वलित करायचा आहे. आता समजा तेल घालताना जर दिवा विझला तर काहीही हरकत नाही. देवीकडे क्षमा मागायची आहे. 99 मंत्र 11 खेपा म्हणायचा आहे आणि परत दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. तर असा तुम्ही एक छोटा दिवा किंवा छोटंसं निरांजन किंवा छोटीशी पणती ही स्टँड बाय 9 दिवसांसाठी तुम्ही पहिल्या दिवशीच रेडी करून ठेवा आणि त्याच्यानंतर तुम्ही असं करू शकता. त्यामुळे मनामध्ये अजिबात घाबरून आपल्याला जायचं नाही आहे. तर अशा रीतीने सगळे नियम अटी जाणून लक्षपूर्वक तुम्ही त्या दिव्याकडे लक्ष देऊन तुम्ही नवरात्रीमध्ये अखंड नंदादीप किंवा अखंड दिव्याची आई भगवतीची सेवा ही नक्की करू शकता. तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा.